मी ही पृथ्वी निर्माण केली, पण तुझं भाग्य लिहिण्याची लेखणी फक्त तुझ्या हातात आहे. मी ही पृथ्वी निर्माण केली, सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, समुद्र सगळं काही सुंदर घडवलं. पण एक गोष्ट मात्र मी तयार करून दिली नाही, ती म्हणजे तुझं नशीब. भाग्य लिहायचं असेल तर कमाईची शाई लागते. तू बसून राहशील तर काही बदलणार नाही, पण तू उठून उभा राहिलास तर नियतीही बदलू शकते. मी ही पृथ्वी निर्माण केली, पण माणसाला दिली विचारशक्ती. पक्षी घरटं बांधतो कारण त्याची प्रवृत्ती आहे. प्राणी जगतो कारण त्याला तसं घडवलं आहे. पण माणूस माणूस स्वतःचं आयुष्य स्वतः घडवू शकतो. मी मार्ग दाखवतो, पण चालायचं फक्त काम तुझं आहे. जर सर्व काही मी ठरवलं असतं तर तुला प्रयत्नांची गरजच नसती. आज तू म्हणतोस नशीब साथ देत नाही, लोकांनी मला धोका दिला, घरच्यांनी माझी साथ दिली नाही. पण मी विचारतो आहे, तू स्वतःला साथ दिलीस का? मी तुला 24 तास दिले, तू त्याचा उपयोग केलास का? देवाला दोष देणं सोपं आहे, पण स्वतःकडे पाहणं फार कठीण आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घे. तक्रार नाही, फक्त कृती करायची आणि फक्त प्रयत्न करत राहायचा. माझ्यावर विश्वास ठेवायचा. कारण कर्माशिवाय फळ नाही. तू जप कर, पूजा कर, नामस्मरण कर, पण प्रयत्नांशिवाय आणि कृतीशिवाय तुला परिणाम कधीच दिसणार नाही. शेतकरी फक्त प्रार्थना करून पीक घेत नाही, तो मेहनत करतो, घाम गाळतो आणि मग देवावर सगळं सोडतो. तसंच तुझं आयुष्य आहे रे. विश्वास आणि प्रयत्न, म्हणूनच तुला यश मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. तू विचार करतोस मी चांगलं करतो तरी संकट का येतात? पण संकट ही शिक्षा नाहीत, ती तुझी परीक्षा आहे. सोनं आगीत तापलं जातं, मगच ते शुद्ध होतं. तसंच तुझं आयुष्य आहे. मी तुला तोडत नाही, मी तुला घडवत असतो. म्हणून माझा एकच मंत्र लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ तू पडशील पण मी तुला उचलायला आहे. तू रडशील पण मी तुला धीर द्यायला आहे. पण चालणं, उभं राहणं, प्रयत्न करणं हे फक्त तुझ्या हातात आहे. ते फक्त तुझं काम आहे. आता थोडा वेळ डोळे मिट आणि स्वतःला एक प्रश्न विचार. मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेतो का? मी माझं मन स्वच्छ ठेवतो का? मी प्रयत्न न करता देवाकडे अपेक्षा ठेवतो का? मन शुद्ध असेल तर मार्ग आपोआप दिसतो बाळा. तुझं मन शांत कर आधी, तक्रारी दूर कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. मी ही पृथ्वी निर्माण केली, पण तुझं भविष्य अजून लिहायचं आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, पण पाऊल उचलायचं फक्त तुझं तुलाच आहे. म्हणून आज एक संकल्प कर. मी कधीच तक्रार करणार नाही. मी कधीच प्रयत्न थांबवणार नाही. मी विश्वास सोडणार नाही. स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना कर. स्वामी, मला योग्य दिशा दाखवा आणि त्या दिशेने चालण्याची शक्ती द्या. कधी कधी तू आकाशाकडे पाहतोस आणि विचार करतोस, देव माझ्यासोबतच असं का? पण आज मी तुला एक वेगळं सत्य सांगत आहे. देवाने तुला समस्या दिल्या नाहीत, देवाने तुला त्या सोडवण्याची ताकद दिली आहे. मी पृथ्वी निर्माण करू शकतो, पण तुझ्या मनातील भीती मी काढू टाकणार नाही. ती तुझी तुलाच काढावी लागेल. लोक म्हणतात सगळं देवाच्या हातात आहे. हो, पण देवाने तुझ्या हातात काय दिलं आहे ते कधी तू पाहिलेस का? तुझ्या हातात निर्णय घेण्याची ताकद आहे, चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी आहे, प्रयत्न करण्याची क्षमता आहे. मग मी असं म्हणतो की नशीब झोपलेल्यांना साथ देत नाही. तू उठलास, हालचाल केलीस तर नियतीही तुझ्यासोबत चालते. तू का थांबतोस? अपयशाची भीती आहे म्हणून? लोक काय म्हणतील याची भीती आहे म्हणून? पैशाची चिंता आहे म्हणून? भविष्याची काळजी आहे म्हणून? पण मी सांगतो तुला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ भीती संपेल असं नाही, पण भीतीवर चालण्याची ताकद मिळेल. मी पृथ्वी निर्माण केली, पण धैर्य निर्माण करायचं काम फक्त तुझं आहे. तू म्हणतोस उद्या सुरू करतो,
पण उद्या तो कधीच येत नाही. मी रोज तुला नवीन सकाळ देतो. आज प्रयत्न कर. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे. लहान सुरुवात कर, सातत्य ठेव, मन स्वच्छ ठेव. तक्रार थांबवली की प्रगती सुरू होते. जेव्हा आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा देव दूर गेला असं वाटतं, पण कदाचित तो तुला मजबूत बनवत असतो. संकट म्हणजे थांबण्याचा इशारा नाही, तर जाग होण्याचा संकेत आहे. ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याच्यासोबत देव असतो. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेव, देव तुझं जीवन चालवत नाही, तो तुला दिशा देतो. तुझ्या हातात फक्त 3 गोष्टी आहेत: विचार करायचा, निर्णय घ्यायचा आणि कृती करायची. या 3 गोष्टी जर तू व्यवस्थित केल्यास तर तुझं भविष्य नक्की बदलेल. म्हणून आजच ठरव की मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही आणि मी कुणाला दोष देखील देणार नाही. आणि स्वामींना मनापासून प्रार्थना कर, मला संकटापासून वाचवू नका, पण त्यांना सामोरं जाण्याची हिंमत द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.